तर हॅलो बडीज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मागच्या वेळेस आपण गेलो होतो सिंहगड किल्ल्यावरती आणि यावेळेस आपण जात आहोत तिकोनाला. हा किल्ला एकदम सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये तर खूप छान दिसतं. आपण उन्हाळ्यामध्ये सिरीज करत आहोत, तर व्ह्यू कसा येईल माहिती नाही. आणि उन्हाळ्यात का करतोय, कारण पावसाळ्यामध्ये काही काही ठिकाणी ते ब्लॉक करतात, म्हणजे जाऊ देत नाहीत. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळंच बघायला भेटतं, तिथं गेल्यानंतर एक्सप्लोअर पण करायला भेटतं आणि खूप वेळ जातो एक्सप्लोअर करायला. मला माहिती नव्हतं सिंहगड किल्ला इतका मोठा आहे आणि खूप छान वाटलं तिथे गेल्यावरती. आणि तिकोनाला कसं वाटेल बघू का. तर चला तर मग निघूया. आत्ता वाजले 5:45, तर जायला ऑलमोस्ट 1.5 तास लागेल. तर चला फास्ट निघू. तर आपलं सगळं काही रेडी आहे. हे आपले ग्लव्स, हेल्मेट अँड कॅमेरा. अँगल पण सेट केला आहे. आणि आपल्या ह्याच्यात नवीन लिस्ट ॲड झालं आहे, झेंडा. कारण आपला बोबो मी दिला आहे ऋषिकेशला, कारण मी लोकेशन बघण्यासाठी आहे नूप. त्याच्यामुळे मी त्याच्या गाडीचे झेंडे काढून घेतले. त्याला थोडी तर स्पेस पण झाली आणि मला पण हे घ्यायचेच होते, तर मला भेटून गेले फ्रीमध्ये. आणि आपला स्पायडर झोपला आहे. तर आपण डायरेक्ट आलो आहोत आता स्पॉटवरती, ठरवलेल्या स्पॉटवरती. हॅलो, चला. तुझ्यामुळे लेट झालाय खूप जास्त, तर आपण चल चल फास्ट चल. अच्छा, मॅरेथॉन आहे का आज? नाईस. तर चला, हर हर महादेव, लवकर निघू. आपल्याला पेट्रोल पण टाकायचं आहे. याफ लागलं याफ. काल टाईम नाही भेटला पेट्रोल टाकण्यासाठी, आज टाकू. मस्त केलं या लाईटमध्ये, अंधारातच दिसतात त्या गोष्टी. अप्पर लावून चलत आहेत लोक, मला काही दिसत नाही समोरचं. एक तर चष्मा, वरून वायझर पण माझं थोडंसं ब्लॅकवाला आहे, सगळं चमकतं. चष्मा असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो. काय सांगायचं दुःख चष्मावाल्यांचं. लाईट चमकते, फॉग येतो, नंतर हेल्मेट घालताना परत चष्मा काढा, परत बलक लावा, घालताना चष्मा काढा, प्रत्येक वेळेस चष्मा काढा. बोलायला पण काय बोलायचं कळत नाही. मी स्क्रिप्ट करून बोलल्यावर अर्थ नाही, म्हणजे आपण जी नॅचरल आहे ते दिसत नाही. स्क्रिप्ट करून कायच बोलणार, ते तर मग होस्ट करा किंवा रोस्ट करा, त्याला स्क्रिप्ट लागते. किंवा कशाची इन्फॉर्मेशन आहे त्याला स्क्रिप्ट लागते. ब्लॉगिंगला काय स्क्रिप्ट पाहिजे तुम्हाला, म्हणून थोडंसं अवघड जातं. एक्झॅक्टली ह्या टाईमला काय बोलायचं तर काय बोलायचं, सब्जेक्टच नसतो. कंटेंट द्यायचं तर काय द्यायचं. चला पेट्रोल भरू. पेट्रोल HP पेट्रोल पंप. अच्छा हुआ. कुठे घेऊ? फुल करा. चला व्लॉगर. उजेडच झाला राव. टाकलंय आता पेट्रोल. आता काही थांबायची गरज नाही, फक्त थोडंसं खायला थांबायला लागेल, बाकी काय नाही. काहीतरी नवीन रस्ता ट्राय करतोय आज आम्ही. 35 किलोमीटर्स मोर. 7:30 वाजतील जायला. तासभर लागतो 35 किलोमीटरला. 60ने गेलं तर अर्धा तास. 70च्या स्पीडने गेलं तर ऑलमोस्ट अर्धा तास. पण अशा रस्त्यामध्ये वाटत नाही 70ची स्पीड न जाईल. आम्ही तेव्हा फर्स्ट टाइमच आलो इकडे, कधीच नाही आलो अगोदर. पुणे खूप फिरले आहे. पुणे आता घर टाईप फील होतं. जसं लातूर आहे तसं मला पुणे वाटतं. या रोडने आम्ही रेहड्यामला गेलेलो. वापस जाऊ आपण.
या रोडने येताना मला साप भेटलेला एकदा, रस्त्यामध्येच होता. असं गेलं साप मस्त होता, छोटूसा होता, अंधार होता म्हणून दिसलं नाही ब्लॉगमध्ये. तेव्हा मी फोनने ब्लॉग करायचे, त्याच्यामध्ये दिसलंच नाही. 2 रूट दाखवत आहेत, एक स्ट्रेट आणि इकडे राईटला. आपण राईटने जाऊ. रस्ता थोडा गाव आहे म्हणल्यावर समजायला लागेल. आणि गाडी आपली ऑफ रोडिंग नाही. मागच्या वेळेस सरकून पडलो मी. गावनी जातोय, गावानी मस्त वाटतं ना गावातून जायला. आपल्या गावाची आठवण येते. माझ्या पण गावी जाताना असे ओढं येते एखाद 2. आणि एनी सीझन एवढं सुंदर वाटतं ना तिथे जायला. आता तर महादेवाची काठी बसते, म्हणजे महादेवाचं लग्न वगैरे असतं त्या टाईमला. आमच्या गावामध्ये एक राक्षसाने बांधलेलं मंदिर आहे असं म्हणतात, तिथे लग्न होतं. खूपसे पालखी वगैरे आणतात दोघांचं, सेम मंगळाष्टिका जसं असतात आपलं तसं लग्न लावतात. असं पण एक गुड न्यूज पण आहे यावर्षी, आत्ताच 1-2 महिन्यामध्ये. त्या टाईमला जाणं झालं तर जाऊ. आणि गुड न्यूज मी आत्ता नाही सांगू शकत, जेव्हा होईल तेव्हा सांगेल, त्याचा व्लॉग बनवेल मी मस्तपैकी. मी तर एकदा म्हणजे कानिफनाथला गेले होते, त्या टाईमला ऑफ रोडिंगला मी डायरेक्ट उठून चालवत होते, जसं की मी हिमालयानंच चालवते. खूप आता चांगला रस्ता असावा. अय्या हा फास्ट गेला कुठे. हा गो स्लो डाऊन. वळण आहेत नुसते वळणं, पण बरं वाटते काहीतरी वेगळा रूट घेतला ना. प्रत्येक वेळेस सेमच लोणावळा रूट, तो तळेगाव दाभाडेवाला, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. रावेत पण कॉमनच झाला होता. 1-2 वेळेस रावेतनी गेले होते मी, 1-2 वेळेस लोणावळा साईडनी, सॉरी या तळेगाव दाभाडे साईडनी. देहू रोड, चला चांगला रोड लागला, घाई नाही, चिंता नाही. रोड पूर्ण खाली आहे, कोणी जातं का नाही या रोडने. गाववाले तर किती लवकर उठतात, 4लाच उठतात, 5ला उठतात. आईच्या शिवाय खाऊन लेकरं 6ला उठतात. त्याच्यापेक्षा जास्त नाहीच उठत गावात पण. तरीसुद्धा शांत आहे गाव. मायला थंडी कमी होईल वाटते तर थंडी वाढतेच. निघताना एवढी गरम होतं तर आता नुसतं थंडी वाजते. थोडा कॅमेरा अँगल चेंज केला आहे. कशी दिसते? दिसतच नाही. चला अरे माझे झेंडे उडत आहेत, थांबा. अरे यार आता मागे पण नाही जाऊ शकत. ह्याला कुठं अडकवू का? बसतो काय? अरे यार असं चालू का आता? कसं चालू आहे झेंड्यांसोबत? स्पीड ब्रेकरने काय तमाशा लावून ठेवला आहे. असं स्पीड वाढवलं की असं डाऊन करायला लागतं. नुसते बघा बघ गाव येत आहेत, नुसते बघा बघ गाव येत आहेत. थोडी स्पीड वाढवत येत नाही, त्याच्यामुळे किती वेळ होतोय. आणखी 12 किलोमीटर बाकी आहे. काय माहिती किती वेळ लागेल. आता आलं परत गाव. वीटभट्टी येते, खूप दिवसानं बघितली वीटभट्टी. स्कूलला जात होते तेव्हा एक लागत होती वीटभट्टी, तेव्हा बघितलेली मी. तर अशा नॉर्मली नाईस मूवी शिवाय तरी. वाव चांगले टर्न झाले तरी मी समोर लावलाय कॅमेरा. ची स्पीड लिमिट आहे, आपली स्पीड आहे 46. मला प्रत्येक ठिकाणी गेलं, प्रत्येक किल्ल्यावरती गेलं मला असं वाटतं ना मी हा डोंगरच मला येतो बघायला. असं वरती थोडंसं पॉइंटेड ठेवल्यासारखं काहीतरी. प्रत्येक वेळेस मला हा डोंगर वाटतो. सॉरी यार तुम्हाला दिसतच नाही, सॉरी मला लक्षच नाही पुढे कॅमेरा आहे.
फोटो काढू आपण मस्तपैकी, गाडीचे पण आणि आपले पण. आय विल शो यू द व्ह्यू. अगोदर वायझर तर काढतो, त्याला तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे बघा व्ह्यू, मस्त दिसते ना. हो, कधी आईज. आणि हा व्ह्यू, हा तिकडे गाडी लावतो फोटो काढायला. मध्ये मध्ये असं थांबायला लागतं शूटसाठी. किती छान वाटतंय ना. फक्त चिमण्याचा आवाज येते, बाकी काहीच नाही. दीदीचे मी छान छान फोटो काढते, एकदम मस्त असे अपलोड करण्यासारखे. आणि तिने माझे असे फोटो काढते की मी त्याच्यात दिसतच नाही, अर्धच दिसतं. आयफोनचे काय आहे की तुम्ही कॉर्नरनं जर फोटो घेतला तर असं डोकं असं लांबूड दिसतं. ते तसे फोटो काढते. कसं अपलोड करू? मग भांडणं होतात, मग बोलत नाही ती मला. मग काय करणार? ते तर तिकोना नाही ना, त्रिकोण टाईप दिसतं त्याच्यामुळे. हा तर नाही, इथं पण आहे पण झेंडावरती लावलेला. काय माहिती कोणता वाला त्रिकोण आहे. वाटते तर हा पण असू शकतं, नाही तर थोडंसं दूर. एवढं पण दूर नसेल, कारण आपले राहिलेच होते किती 10, आता 8 किलोमीटर राहिले असतील. तर एवढं पण दूर नाही, ते 8 किलोमीटर वाटत नाही. हे असेल मग असं जाऊन असं गोल फिरून पुढे. ओ भाई, अरे त्याला बघत बघत माझा तोल जाऊ लागला. BMWचा बाप, BMWच बाप आहे यार. गाडी असली बल्की क्लास. पैसा पाहिजे, पैसा. गाडी घ्यायला पैसा. तोच तिकोना आहे 100%. तिकोना किल्ला तो वाला, झेंड्यावरनं सांगितलं मी. तर या किल्ल्याला फीस नाही, हा पूर्ण फ्रीमधला किल्ला आहे. कारण प्रत्येक वेळेस गेलो तिथं 20 रुपये 50 रुपये फीस घेतातच. माझ्या DJI बॅटरी खूप कमी राहिली आहे. किल्ल्यापर्यंत जावी, किल्ल्यावर गेल्यावरती आपण चेंज करू. तिथं स्वच्छतागृह पाहिजे, सुवाली आहे. अरे म्हणतात इकडे 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 निशुल्क. आम्ही पोहोचलो आता तिकोनाला. मला वाटलं निशुल्क आहे, पण 20 रुपये घेतले शेवटी. मी ब्लॉगमध्ये पाहिलं होतं नव्हती फीस. पार्किंग 20 रुपये. पार्किंग आहे फक्त 20 रुपये, वरती जायला नाही. जाऊ दे ना, भेटली जागा बस. असं पण आपण 1.5 तासामध्ये, लगभग 2 तासामध्ये खाली पण येऊन जाऊ. फ्री तिकोना पार्किंग होती पुढे. त्याने तिथंच थांबून घेतलं आपल्याला. इथं फ्री पार्किंग आहे बघा, इथं होतं फ्री पार्किंग. आणि आम्हाला मागेच थांबवलं त्यांनी. लावा लावा, इथे लावा इथे लावा करत. आम्ही तिथं गाडी लावलो. आम्हाला वाटलं फीस नसेल. त्यांनी म्हणले काढा 20-20 रुपये पार्किंगचे. काढलं, काय करणार. चला, गडाचा पायथा, गडाबद्दल माहिती. काय पाहाल, गडद लेणी, गुहेतील देवडी, दरवाजा, वेताळदेव बुरुज व महादरवाजा, चपेट दान, मारुतीराय, वाड्यांचे अवशेष, भरपूर काही. आणखीन 12 गोष्टी आहेत बघायसारख्या. पुढचा रस्ता अशा प्रकारे पूर्ण ऑफरोडिंग टाईप, दगडी नुसती. तिकोना किल्ल्याला वितंडगड पण म्हणलं जातं. वितंडगड बरं का, प्रनाऊन्सिएशन थोडंसं हार्ड आहे, पण म्हणू शकता वितंडगड असंही म्हणलं जातं. याचा इतिहास खूप कमी आहे तिकोना किल्ल्याचा. जर तुम्ही गुगल केला, विकिपीडिया पण केला, तरी तेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही. तरी तिथं मागे लिहिलं आहे की वरती काय काय बघायला भेटेल. हे बघा, इथे इन्फॉर्मेशन आहे आणि छोटे छोटे पाय वाट पण आहे वरती. मी तिकोनागड बोलतो आहे, वाचून घ्या पॉज करून. खूप जास्त मोठं आहे. आम्ही आत्ता इथून चढत आलोत. खूप कमी चढलोत, खूप जास्त कमी. पण काय माहिती एवढं घाण दम आला आहे. मे बी गाडीवर बसून आलोत ना, आणि एकदमच चालायला लागलो, त्याच्यामुळं पायाची वाट लागली. अशा पायऱ्या आहेत छोट्या छोट्या नंतर बसवलेला. कारण वरती चढताच येत नसेल ना पावसाळ्यामध्ये, कसंच चालणार माणूस. हां, आत्ता बसवलं ते.
आला वाटतं लगेचच किल्ला तिथं दिसतो. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा. आपला न्यू ब्लॉगर. छोटीशी पायवाट आहे इथून, तिकडे आहे तिकोना किल्ला, इथून लोक जात आहेत. फक्त ही सिनरी बघण्यासाठी आम्ही इथं आलोत. फोटो येऊ काय तू तुझे? जस्ट लुक ॲट द व्ह्यू. हा व्ह्यू डोळ्याला इतकं सुंदर दिसते, कॅमेऱ्यात नाही दिसत. हे बांधले सपोर्टसाठी, खूप चांगलं, कारण खाली पूर्ण डायरेक्ट दरी आणि किल्ला आणखीन एवढा बाकी आहे. इथून आणखीन एवढा जायचं आहे. मला असं वाटतं ना, पाऊस पडलेला 1-2 दिवस, तर थोडंसं हिरवं झालं आहे. छान वाटतं इथं हिरवं झालं आहे. तर माझ्या मागे एक आजी आहेत, खूप वेळपासून आमच्यासोबत येत आहेत आणि त्या लिटरली पूर्ण गड चढतात. माझी मम्मी जेव्हा चारधामला गेली होती, तिच्यासोबत एक 75 वर्षाची आजी होती. ती केदारनाथ चढली आणि खाली पण आली बिना खेचरचं. हे आहे गडाचे पहिले प्रवेशद्वार व देवडी. चला चला एक्सप्लोर करू. हा दगड बघू. इथं देवडी आहे, त्या देवडी समोरूनच आलो जातो आम्ही. आणि हा पायवाट बनवले, वेताळ दरवाजा. हा असेल वेताळ दरवाजा. काम सुरू आहे पूर्ण इथं. गडावरती हे दगड खोदणं, छन्नीनं ठोका, सिमेंट आणा, वाळू आणा. बिचारे लोक एवढं उन्हाचं काम करतात. हे सपोर्टसाठी पाईप निघून आले बाहेर. चल शूट कसा करायचा? शूट राहू द्या, तिथली व्यवस्थित चढ बस. चढल्यानंतर करते मित्रांनो शूट. पाईपला पकड वाटली सपोर्ट घेतात. बघा कसं येते पाईपला पकड. इकडून दे वरी, तू चुकीच्या साईडला आहेस. फोटो घे ना. इतकं बाकी. इथं आहे वाड्याचे अवशेष. गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्यांची व्यवस्था या ठिकाणी होते. आज मितीस फक्त एवढेच अवशेष बाकी राहिले आहेत. जाहीर आव्हान कसलं? शीतळजाई माता मंदिर, लेणी व तळजाई टाकी, राम मंदिर परिसर. इथून पाणी आहे, याचीच मोटर आहे ते, आणि समोर मंदिर आहे बघा. इथं मंदिर आहे आणि इथं पाणी आहे. तळजाई माता मंदिर आहे आणि आपला एवढा ट्रेक बाकी आणखी. चला अगोदर मंदिरला जाऊया. चला आता तळजाई माता मंदिरकडे. तळजाई मंदिर जाऊया. कुंकू लावूया. इथं जरा थंड वाटलं उन्हापासून, मस्त वाटलं. वाचून घ्या. गडाच्या बांधकामामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. गड संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो. मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात असे. तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक आजही सुस्थीन आहे. म्हणजे हा वाला. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात असे. फास्ट चढून फास्ट उतरायचे, कारण DJचा माईक हेल्मेटलाच राहिला आहे. हेल्मेट गेलं तरी चालेल, माईक गेलं तर 8,000ला फटका बसेल मला.
आत्ता आपण इथून आलोत आणि हा आहे बाली किल्ल्याचा दरवाजा. पाण्याचे टाके व लेणी. बघा पाण्याच्या वरील कोरीव लेणीचा उपयोग गोदाम म्हणून केला जात असेत. हे पाणी पिण्यास योग्य नाही. पिण्याचे पाण्यावरील बाजूस आहे. ठीक आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती. या पायऱ्या जरा चढायला हार्ड आहेत, त्याच्यामुळे इथं दोरी दिलेत दोन्ही साईडला. मी तर डायरेक्ट असं क्रॉस पाय टाकते, गरजच नाही कशाची. बापरे. पकडून सरळ पडलं तर डायरेक्ट सिद्धा खाली. क्यूट कसा बसलाय. नको येऊ माझ्याकडे प्लीज. येता येता राहिला. तिकोना इथं मंदिर आहे आणि आपण थोडंसं खाली एक्सप्लोर करूया. पावसाळ्यात तर इथं पाणी साचत असेल. एक्सप्लोर करताना असतं आलं. माझ्या हाईटला पुरतं हे, त्या दुसऱ्यांना वाकून चालायला लागते. कधी पाणीचं हे सांगता येत नाही इथं, म्हणून जरा बघून चालायला लागतं. हे पूर्ण लेणी आहे, खूप सुंदर लेणी आहेत. कोरीव काम. मला ह्याला बघून तो वाला सिंहगडचा घोडेपागाच आठवला. पण तिथं घोडे ठेवत नाहीत. काय विषय आहे घोडेपागा. ते शूज काढून जाऊया. सगळे तिकडून गेलेत. बापरे. लय वेळपासून असं सुरू आहे. संत श्वसन करा. एक म्हटलं की श्वास घ्यायचा दीर्घ. 2 ला ओंकाराचा नाद करायचा. 1 म्हणायचं नाही का? 2 मध्ये जाऊन खूप छान ओम म्हणत होतो. तू एक नोटीस केलास का, आपण जेव्हा ओम म्हणत होतो कसली भारी एनर्जी फील होत होती. व्हायब्रेशन. हां, व्हायब्रेशन फील होत होतं. ते ओम म्हणत होते सगळे एकसाथ म्हणत होते ना, त्याच्यामुळे व्हायब्रेशन फील होत होतं. खूप छान वाटत होतं. कसलं भारी वाटत होतं यार. आणि मला पहिल्यांदा काय वाटलं नाही, दुसऱ्या टाईमपासनं जे सुरू झालं ना, मस्त. घरी करायला पाहिजे रोज ओम. आणि पुढे पाण्याची टाकी जे खाली बनले होते, वरती पाण्याचे टाके घातली असते. ही आहे पाण्याची टाकी. मला वाटतं हे अगोदर पिण्यायोग्य पाणी असले किती घाण झालंय. आता एवढं चढलो तर आता एवढंच खाली उतरायचं पण आहे. डेंजर आहे. इथून काही गेलं तर गेलंच. हे बुरुज आणि ते पाणी बघा. हे सगळं बॅकवॉटर वाटते पूर्ण, नाहीतर मग पवना नदी असेल. खूप सुंदर दिसतंय. धुकं धुकं दिसते डोळ्याला पूर्ण. मला खूप जास्त भूक लागली, खायलाच नाही भेटत नाही. मागच्या वेळेस सिंहगडला गेलो होतो, एवढं खाल्लो नुसतं खात चरतच गेलो. स्पॉट दिसला खाल्लो. काकडी, पाणी, लिंबू पाणी, शरबत, नंतर कुल्फी, पिठलं भाकरी, त्याच्या अगोदर भजी, आणि इथं मला काहीच नाही भेटत आहे. आता हा लास्ट पॉईंट आहे आपला तिकोनाचा. हा पॉईंट झाल्यानंतर हाच वरती इथं काकडी खाऊ, तेवढं तरी थोडंसं हायड्रेट फील होईल. आम्ही आता तिकडून आलो आणि डायरेक्ट आता इथून खाली जाऊ आणि डायरेक्ट काकडी खाऊ. इथं वगैरे पाणी असते सर्वात.
थोडं तरी हायड्रेट झाली बॉडी, नाही तर फुल डिहायड्रेशन फील होत होतं. हा बस बस जाईल उडून दिसायला लागले का? दिसायला कसलं सही बसलाय ते कलर बघ त्याच्यावर गेलो. पोस्ट साठी थांबलो होतो वाटते. ड्रोन सारखा आवाज येईल. हा मला वरती तसंच वाटलं की भुंगा उडतंय, पण ड्रोन उडत होता. चढताना काय वाटलं नाही, ॲज युजल उतरताना त्रास होते, पण यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीचा त्रास होतोय आम्हाला. गुडघ्यामध्ये असं टोचतंय, कारण एवढं 2-2 वीत एक पायरी आहे ना, उतरताच येत नाही. आमचंच नाही, सगळ्यांचेच हाल झाले. आणि आता आमचा एवढा संघर्ष बाकी आहे फक्त हा संघर्ष पूर्ण करून जाऊया. मी म्हणते असं फास्ट गेलं तर कमी दुखल. तर मित्रांनो, हा होता आपला किल्ले तिकोना. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की खाली आणि इतिहासामध्ये जर थोडी कमी माहिती आहे तिकोनाबद्दल, तर आपण पूर्ण प्रयत्न करू की माहिती काढायची आणि तुम्हाला सांगण्याची, नाहीतर आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करूच. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि किल्ले तिकोनाबद्दल तुम्हाला काय आवडलं ते कमेंटमध्ये सांगा. तसं तर खूप छान होता. चला भेटू मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.